वर पाहता राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती भक्कम असल्याचा दावा केला जातो. पण कोल्हापुरात गोकुळच्या आखाड्यात मात्र चित्र अगदी उलट आहे. आम्ही एक आहोत असं सांगून सुद्धा महायुतीच्या तंबूत सध्या प्रचंड गोंधळ उडाला आहे. प्रत्येक पक्ष स्वतःची वेगळी चूल मांडून बसलाय. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे ठराव गोळा करायला सुरुवात घेतली आहे. तर दुसरीकडे मित्र पक्ष असणाऱ्या आमदार शिवाजीराव पाटील यांनी थेट विधानसभेत गोकुळ निवडणुकीला ब्रेक लावणारी लक्षवेधी मांडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. तर अशी लक्षवेधी सभागृहात येऊ नये व ती थांबवण्यासाठी महायुतीतीलच नेते प्रयत्न करत असल्याचे समजते. आजच्या या विशेष राजकीय विश्लेषणात आपण याच गोंधळाचा आढावा घेणार आहोत. महायुतीत नेमकं चाललंय काय पाहूया सविस्तर. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलम मध्ये आपले स्वागत आहे. गोकुळच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीपेक्षा जास्त चर्चा आहे ती म्हणजे महायुतीमधील अंतर्गत कलहाची. राज्यात मांडीला मांडी लावून बसणारे नेते कोल्हापुरात मात्र एकमेकांचे पाय खेचताना दिसत आहेत. इतका गोंधळ असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी गोकुळसाठी ठराव स्वतंत्रपणे सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. गोकुळ निवडणूक ही विधानसभेपेक्षा कमी नसते. इथे खरा खेळ असतो तो ठरावांचा. दूध संस्थांचा जो प्रतिनिधी ठराव घेऊन जातो तो गोकुळचा मतदार असतो. आता नियम असं सांगतो की जर तुम्ही महायुती म्हणून लढणार आहात तर तुमची रणनीती एकत्र असायला हवी. पण कोल्हापुरात घडतंय काय? तर आघाडी एक आहे तर मग ठराव स्वतंत्र का? याचे उत्तर दडले राजकीय अस्तित्वाच्या लढाईत. भाजपला आपला बेस वाढवायचा आहे, शिवसेनेला शिंदे गटाची ताकद सिद्ध करायची आहे आणि राष्ट्रवादीला मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली आपला दबदबा कायम ठेवायचा आहे. स्वतंत्र ठराव गोळा करणे म्हणजे भविष्यात तिकीट वाटप करताना किंवा पॅनल ठरवताना स्वतःचे वजन वाढून घेण्याची ही खेळी आहे. पण यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय की नक्की आपला पक्ष कोणासोबत. आता पाहूया विधानसभेतील लक्षवेधी बॉम्ब आणि आमदार शिवाजीराव पाटलांची खेळी. एकीकडे ठरावांची जुळवाजुळव आणि बैठकांचे राजकारण सुरू असताना या संपूर्ण प्रकरणाला सर्वात मोठे वळण मिळाले ते थेट राज्य विधानसभेत. महायुतीचाच घटक असणाऱ्या आमदार शिवाजीराव पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात एक लक्षवेधी सादर केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तर अशी लक्षवेधी मांडून गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभा राहू नये म्हणून महायुतीचे नेते अशी लक्षवेधी मांडली जाऊ नये यासाठी प्रयत्नशील आहेत. आमदार शिवाजीराव पाटील यांनी आपल्या लक्षवेधीत पुढील उपस्थित केलेले मुद्दे अत्यंत गंभीर आहेत. पहिला मुद्दा म्हणजे गोकुळमध्ये सध्या विविध प्रकरणात चौकशी सुरू आहे. मग ही चौकशी पूर्ण न होताच निवडणूक प्रक्रिया कशी सुरू होते? दुसरा मुद्दा आहे 2021 नंतर नव्याने नोंदणी झालेल्या दूध संस्थांच्या वैधतेबाबत चौकशी सुरू आहे. या संस्थांचे ठराव निवडणुकीसाठी कसे ग्राह्य धरले जाऊ शकतात जेव्हा की या संदर्भातील अहवाल अद्याप आलेलाच नाही. तिसरा मुद्दा आहे म्हणजे गोकुळ प्रशासनाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेतले. यामागील नेमका हेतू काय? आणि चौथा मुद्दा सहनिबंधक आणि विभागीय उपनिबंधक यांच्याकडे काही विशिष्ट दूध संस्थांची चौकशी अद्याप प्रलंबित आहे. आता विचार करा, हे प्रश्न कोणी विरोधकाने विचारलेले नाहीत. हे प्रश्न विचारलेले आहेत महायुतीच्याच आमदारांनी. गोकुळच्या विद्यमान सत्ताधारी गटामध्ये हसन मुश्रीफ यांचा वाटा मोठा आहे आणि त्यांच्याच मित्रपक्षाचे आमदार जेव्हा प्रशासकीय चौकशीचा मुद्दा काढून निवडणूक थांबवण्याची किंवा प्रक्रियेवर संशय घेण्याची मागणी करतात तेव्हा त्याला राजकीय कोंडी नाही म्हणायचे तर काय म्हणायचे? तसेच आमदार शिवाजीराव पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे समजले जातात आणि आमदार शिवाजीराव पाटीलच जर असे प्रश्न उपस्थित करत असतील तर मुख्यमंत्र्यांच्या नजरेखालून या गोष्टी निसटतात का? किंवा गोकुळ निवडणूक पार पाडण्यासाठी राज्य नेतृत्वाचा वरदहस्त आहे का? अशी एकूण निवडणुकी संदर्भात राजकीय गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाजीराव पाटील यांच्या लक्षवेधीमुळे गोकुळच्या निवडणुका कायदेशीर कचाड्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली. जर सहनिबंधकांनी यावर कडक भूमिका घेतली तर 2021 नंतरच्या संस्थांचे ठराव बाद होऊ शकतात, ज्यामुळे विद्यमान सत्ताधाऱ्यांना मोठा फटका बसू शकतो. आता पाहूया हसन मुश्रीफ यांची बदललेली भूमिका. या संपूर्ण राजकीय नाट्यात सर्वात केंद्रस्थानी कोण असेल तर ते आहेत मंत्री हसन मुश्रीफ. मुश्रीफ हे गोकुळच्या सत्ताधारी गटाचे महत्वाचे शिलेदार राहिले आहेत. पण आता समीकरण बदलली आहेत. ते महायुतीचाच भाग आहेत. गोकुळ निवडणुकीच्या रणधुमाळीत मुश्रीफांना विरोधकांपेक्षा त्यांच्या मित्र पक्षांकडून जास्त राजकीय कोंडीत पकडण्यात आलं. त्यांच्यावर राजकीय टोमणे मारले गेले. त्यांच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. अनेकदा अशी परिस्थिती निर्माण झाली जिथं मुश्रीफांना आक्रमक उत्तर देणं अपेक्षित होतं आणि नुकतंच तसं घडलंही. नुकतंच हसन मुश्रीफ यांनी महायुतीचे नेतृत्व हे राष्ट्रवादी काँग्रेसच करेल आणि राष्ट्रवादीच मोठा भाऊ असं म्हणत शड्डू ठोकला. डिफेन्सिव्ह खेळणारे हसन मुश्रीफ अचानक अटॅक मोडला आलेत.
कारण त्यांच्या गटाकडे असणारे सुमारे 2000 ठराव. गोकुळच्या निवडणुकीत 2000 ठराव म्हणजे जवळजवळ 50% मतदान खिशात असणे. आणि मुश्रीफ गटाकडे आज इतके ठराव असल्यामुळे त्यांची राजकीय पोझिशन वरचढ ठरली आहे. म्हणून कालपर्यंत मवाळ भूमिका घेणारे मंत्री हसन मुश्रीफ आज आक्रमक विधान करत आहेत. या घटनांचे राजकीय विश्लेषण करायचे झाले तर गोकुळच्या महासंग्रामात महायुती सध्या तरी एकत्र कमी आणि एकमेकांसमोर जास्त उभी असलेली दिसते. हसन मुश्रीफ हे शांत राहून आपला किल्ला लढवत आहेत. मित्र पक्ष त्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. चंद्रकांत पाटलांचे एकत्रीकरणाचे प्रयत्न अपयशी ठरत आहेत. आणि त्यात आमदार शिवाजीराव पाटलांच्या लक्षवेधीने कायदेशीर बॉम्ब टाकला आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की गोकुळ दूध संघ हा कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा नेत्यांसाठी मोठा आहे. इथली सत्ता म्हणजे जिल्ह्यातील सत्ता. त्यामुळे युती धर्म पाळण्यापेक्षा आपला वैयक्तिक आणि गटधर्म पाळण्यावरच नेत्यांचा भर आहे. आता पाहायचे हे आहे की या अंतर्गत बंडाईचा फायदा महाविकास आघाडी उचलणार का आणि चौकशीच्या फेऱ्यात अडकलेली गोकुळची निवडणूक ठरल्या वेळेत पार पडणार का. याबाबत तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.